Hello, good evening, all of you. We are here to learn a very important topic, that is nothing but noun, which is taken from the part of speech. And you know that part of speech occupies very important position in English language. And so this topic is very important. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण नाउन हा टॉपिक पाहतोय की स्पर्धा परीक्षेला किंवा सर्वसाधारणपणे परीक्षेला नाउनवरती कसे प्रश्न येतात याचा आपण या ठिकाणी विचार करतोय. तर नाउनवर परीक्षेला नेहमी प्रश्न कसे येतात किंवा नाउन ह्या टॉपिकवर एक्झामच्या दृष्टीने काय महत्त्वाचे टॉपिक आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया. तर सर्वसाधारणपणे नाउन ह्या शब्दाची आपण व्याख्या बघूया. नाउन हा पार्ट ऑफ स्पीच मधला एक घटक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट पाहिलेला आहे. तर नाउन म्हणजे काय, तर नावाची आपण व्याख्या पाहूया. आपण नाव कसं म्हणायचं, तर द नेम ऑफ द प्लेस, द नेम ऑफ द प्लेस, द नेम ऑफ द प्लेस, person or the thing is called a noun, is called a noun. तर नाउन कशाला म्हणायचं, तर द नेम ऑफ द पर्सन, प्लेस और थिंग इज कॉल्ड अ नाउन. वस्तूच्या, व्यक्तीच्या, ठिकाणाच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल नाउन कोणकोणते असतात, वेगवेगळ्या प्रकारचे नाउन असतात. बॉय हे सुद्धा नाउन आहे, गर्ल हे सुद्धा नाउन आहे, बुक हे सुद्धा एक नाउन आहे, रिव्हर हे वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. क्राऊड असेल, टी असेल, ट्रूथ आहे, हे सगळे काय आहेत, नाव आहेत. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात की हे कोणकोणत्या प्रकारचे नाव आहेत. आता आपल्या परीक्षा दृष्टीने महत्वाचा टॉपिक काय आहे, तर तो पुढे आहे. आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक काय आहे, तो आहे काइंड्स ऑफ नाउन्स और टाइप्स ऑफ नाउन्स. एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे तो आहे काइंड्स ऑफ नाउन्स, नावांचे प्रकार. परीक्षेमध्ये नेहमी नावांचे प्रकार विचारतात. कोणकोणत्या प्रकारचे नाम आहे ते, हे नामांचे प्रकार एक्झामला विचारतात. नामांचे प्रकार, मग हे कुठल्या कुठल्या प्रकारचे नाव आहेत किंवा नामांचे प्रकार काय आहेत ते आपण या ठिकाणी आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे नामांचे प्रकार काय असतात, त्यातला जो पहिला प्रकार आहे काइंड्स ऑफ नाउन मधला, तो पहिला प्रकार आहे नावाचा, तो आहे कॉमन नाउन्स. कॉमन नाउन्स ज्याला आपण काय म्हणतो, सामान्य नामे असं म्हणतो. कॉमन नाउन ह्या शब्दाचा अर्थ आहे सामान्य नामे. आता हे सामान्य नामे काय काय असतात, कॉमन नाउनचा अर्थ आहे सामान्य नामे. सामान्य नामे म्हणजे which are referred in general or the name of the things or the names which are referred in general manner or in a we can say in commonly. एखाद्या शब्दाचा जो प्रकार आहे किंवा जे नाम आहे ते सामान्यपणे वापर केला जातो किंवा सामान्यपणे रेफरन्स घेतला जातो, त्याला आपण कॉमन नाउन्स असे म्हणतो. मग कॉमन नाउन्स काय आहेत, फॉर एक्झाम्पल समजा बॉय आहे, कॉमन नाउन आहे. बॉय आहे, गर्ल आहे, कॉमन नाउन आहे. रिव्हर आहे, कॉमन नाउन आहे. माउंटन आहे, सिटी आहे, हे सगळे कॉमन नाउन्स आहेत. मग बॉय असेल, गर्ल असेल, रिव्हर आहे, माउंटन आहे, सिटी आहे, एक्सेट्रा, हे कॉमन नाउन झाले. म्हणजे विच आर रिफर्ड इन कॉमन सेन्स और विच आर रिफर्ड इन अ जनरल सेन्स, दिस इज नोन एज अ कॉमन नाउन्स. आता बॉय कुठला तर एक प्रकारचा बॉय आहे, गर्ल आहे, रिव्हर आहे. आता कोणती नदी आपल्याला माहिती आहे का, कॉमन आपण विचार केलाय. हा पहिला प्रकार झाला कॉमन नाउन्स. सेकंड, दुसरा प्रकार आहे तो आहे प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन ह्या शब्दाचा अर्थ आहे विशेष नामे. म्हणजे जे नाम आहे त्यालाच विशेष, पर्टिक्युलरली आपण त्याचा विचार करतो किंवा स्पेसिफिकली विचार करतो. आता दोन्ही मधला फरक आपण इथे करूया, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट, की जेणेकरून तुमच्या दोन्ही मधला फरक लक्षात येईल. आता प्रॉपर नाउन बघतो आपण, इथं कॉमन नाउन बघितले, तर प्रॉपर नाउन कसं बघायचं. फॉर एक्झाम्पल समजा बॉय आहे, पण बॉय कोणता आहे, समजा मी तो उदाहरण दिलं, राहुल आहे. गर्ल आहे, गर्ल कोणते आहे, साधारणपणे सीता आहे. रिव्हर कोणते आहे, रिव्हर या ठिकाणी आपण कृष्णा म्हटलं, पण इथे रिव्हर कृष्णा आहे. माउंटन कोणता आहे, हिमालय, द हिमालय. सिटी कोणते आहे, फॉर एक्झाम्पल सातारा. तर या ठिकाणी आपण इथे प्रॉपर नाउन पाहिले, आपण कॉमन नाउन हे ह्याचे प्रॉपर नाउन्स. तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे कलेक्टिव्ह नाउन्स. कलेक्टिव्ह नाउन्स ज्याला आपण म्हणतो
सामान्य ज्याला आपण म्हणतो समूहवाचक नावे, समूहवाचक नावे, बोध करणारे समूहवाचक नावे, ज्या ठिकाणी नामांचा किंवा समूहाचा इथं बोध केला जातो. आता समूहवाचक नामे काय असतात की ते विशिष्ट प्रकारे आपण पाहत असतो. आता उदाहरणार्थ पाहता आपण पाहतो क्लास, हा सुद्धा सामान्य नावाचा आहे. क्लास आहे, सेट आहे, बंच आहे, फ्लॉक आहे, गँग आहे, गँग ऑफ थीव्स, फ्लॉक ऑफ बर्ड्स, बंच ऑफ कीज, क्लास ऑफ स्टुडंट्स, स्कूल ऑफ वेल्स. हे जे नाव एकत्र येतात त्यांना आपण कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हणतो. किंवा बुके असं म्हणतो, बुके, बंच, बुके, हर्ड ऑफ डिअर्स, कळप असतो, गँग असते. ह्या सगळ्या शब्दांना आपण कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हणतो. किंवा आणखी ह्याच्यामध्ये बरेच काय प्रकार येतील. याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन्स मध्ये सुद्धा पीपल सुद्धा प्रकार येईल. पीपल येईल त्या ठिकाणी, पॅरेंट्स, हे सगळे कलेक्टिव्ह नाउन्स मध्ये येतील, एटसेट्रा. ज्या ठिकाणी एकत्र जो शब्द येतो, प्युअर वगैरे अनेक शब्द येतात. चौथा प्रकार आहे ह्यामधला, तो आहे पहा मटेरियल नाउन. मटेरियल नाउन्स म्हणजे पदार्थवाचक नामे. मटेरियल नाउन्स जर आपण म्हणतो पदार्थवाचक नामे, पदार्थवाचक नामे की जे आपण पदार्थाचा उल्लेख केला जातो. ज्या ठिकाणी पदार्थाचा, एक विशिष्ट पदार्थाचा उल्लेख केला जातो आपण मटेरियल नाउन्स असं म्हणतो. मग उदाहरणार्थ पदार्थ काय असेल, समजा टी असेल, कॉफी असेल, ग्लास असेल, ऑइल असेल, तर जे आपल्याला काउंट करता येत नाही त्याला आपण पदार्थाचे नाम असं म्हणतो. किंवा ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्लास सारखा शब्द आहे, टी आहे, कॉफी आहे, वॉटर आहे, राईस आहे, हे सगळे मटेरियल नाउन्स आले. आणि लास्ट प्रकार आहे तो आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन्स, ज्याला आपण भाववाचक नामे असं म्हणतो. आता भाववाचकच काय म्हणायचं की दे आर नॉट विजिबल, दे आर नॉट सीन बाय आवर आईज, दे आर ओनली अंडरस्टूड ऑन इमोशनल और इंटेलेक्चुअल लेवल्स. की जे भाववाचक नामे असतात की जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, पण आपण बुद्धीच्या पातळीवर किंवा आपल्या भावनेच्या पातळीवर आपण ते समजून घेऊ शकतो. जसं बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे तो आहे ब्युटी. आता ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे, ब्युटी हे नाव नाही, ब्युटी अब्स्ट्रॅक्ट नाव आहे, ब्युटी. जसं किड्सचं वाक्य, फेमस वाक्य बा, ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. तसं ब्युटी आहे, ट्रूथ आहे, सत्य, हे सुद्धा भाववाचक नाम आहे. विजडम, शहाणपण, हे सुद्धा एक भाववाचक नाम आहे. विजडम, शहाणपण, जे आपल्याला दिसत नाही, वागण्यातून आपल्याला समजून घेऊ शकतो. स्ट्रेंथ, ताकद, हे सुद्धा भाववाचक नाम आहे. लव, हे सुद्धा भाववाचक नाम आहे. हे जे नाव आहेत बरोबर, म्हणजे डिवाइन असेल किंवा विजडम असेल, ब्युटी असेल, ट्रूथ असेल, हे जे नाव आहेत हे नाव आहे भाववाचक म्हणून आपण त्याचा वापर करतो. तर या ठिकाणी आपण नामाचे प्रकार पाहिले. दीज आर द कॉल्ड द पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये हे पार्ट ऑफ स्पीच मधले हे नावाचे प्रकार पाहिले आपण. दीज आर द टाइप्स ऑफ नाउन्स और काइंड्स ऑफ नाउन्स. तर हे आपल्याला नावाचे 5 प्रकार पडतात प्रामुख्याने: कॉमन नाउन्स, प्रॉपर नाउन्स, कलेक्टिव्ह नाउन्स, मटेरियल नाउन्स अँड अब्स्ट्रॅक्ट नाउन्स. हे नामाचे आपण 5 प्रकार महत्वाचे पाहिले. हा भाग तुम्हाला समजला असेल अशी मला अपेक्षा आहे. इतका सोपा पाठ आहे पहा, फक्त आपण व्यवस्थितपणे त्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि इफ यू पे अटेन्शन प्रॉपरली देन यू विल अंडरस्टँड इट. थँक्यू.